नमस्कार मंडळी, हा चपातीचा रोल पाहिला की लहानपणीची कोणाकोणाला आठवण आली त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही किंवा फारसं खावलं जात नाही तेव्हा हा रोल एकदम परफेक्ट आहे बरं। एका चपातीच्या रोलमध्ये पोट भरून जाईल। आता तुम्हाला काढून दाखवते आणि पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा। अगदी घरातल्या साहित्यामध्ये हा रोल बनतो आणि उद्या शाळेत मुलांना टिफिनला देण्यासाठी हा रोल एकदम परफेक्ट आहे बरं। चला तिला सुरुवात करूया। इथे मी प्रथम चपाती घेतली आहे, तिला मी मेयोनीज लावलेला आहे। मेयोनीजची रेसिपी मी याआधी करून दाखवलेली आहे, त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा मेयोनीज करू शकता। आणि इथे बाजूला पिवळी कोबी बटाट्याची मिक्स भाजी आहे। तुम्ही घरात जी भाजी अवेलेबल आहे ती घेऊ शकता। हा रोल मी लहान मुलांसाठी करत आहे, त्यासाठी मी भरपूर प्रमाणात चीज घालते। तुम्ही हवं तर अवॉइड करू शकता। आता इथं मी चीजची स्लाइस घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करत आहे। तुम्ही ह्याच्या जागी स्लाइस चीज किंवा मोझरेला चीज सुद्धा घेऊ शकता, पण उगाच अननेसेसरी जास्त चीज होईल, त्यामुळे मी ही स्लाइस चीज घेतलेली आहे। ती अशी स्प्रेड करून घ्यायची चपातीवरती। हे कोबीची भाजी, कोबी बटाटा मिक्स भाजी आहे। या भाजीची रेसिपी सुद्धा तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण की ही भाजी सुद्धा खूप छान लागते। आता ही भाजी आपण या चपातीवरती घालून घेऊया आणि तुमच्याजवळ घरामध्ये जी एक्स्ट्रा सँडविचचे व्हेजिटेबल्स असतील, म्हणजे काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, ते काहीही व्हेजिटेबल घ्या। मी ते काकडी, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे, ते घालून घेते। काकडीच्या स्लाइस, टोमॅटोच्या स्लाइस आणि कांद्याच्या स्लाइस याच्यावरती घालून घ्यायच्या। हवं तर तुम्ही पार्सली, मशरूम ते सुद्धा घालू शकता। आता इथे मी साधा सिंपल टोमॅटो केचप घालत आहे। तुम्ही ह्याच्या ऐवजी चिली सॉस सुद्धा घालू शकता। पिझ्झा हब्स किंवा चिली फ्लेक्स दोघांपैकी जे आवडतील ते घालायचे। याच्याने एक छान असं टेस्ट येतं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्ती घालू शकता चिली फ्लेक्सचे। हवं तर तुम्ही वरनं सुद्धा चीजची स्लाइस घालू शकता, पण आता मी हा रोल इथेच मी फोल्ड करत आहे। तर अशा पद्धतीने हा रोल असा आपण फोल्ड करून एकदम टाईट करून घ्यायचा। गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा, बटर लावायचा तव्याला आणि हा रोल तव्यावरती शेकून घ्यायचा। वरून खालून दोन्ही साईडनं छान असं बटर लावायचं, म्हणजे मुलांना खूप आवडेल। हा रोल तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता। तर इथे मी बटर लावते आहे। मंडळी, हा चपातीचा रोल माझ्या लहानपणी माझी आई मला चपातीमध्ये साखर, तूप लावून असा चपातीचा रोल बनवून द्यायची। जनरेशन बदलतं आणि चपातीचा रोल सुद्धा बदलला। काय मजा आहे ना? कोणी कोणी असा लहानपणी साखर चपातीचा रोल खाल्लेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इथे तुम्ही बघू शकता मी चपाती एवढी छान क्रिस्पी भाजलेली आहे की जणू काय मैद्याची रोटीच आहे। तर तुम्ही आवाज सुद्धा ह्याचा नोटीस करू शकता। मी तुम्हाला इथे काढून दाखवते। आता दोन्ही साईडनं छान भाजलेला रोल आहे आपला, तर मी तुम्हाला त्याचा आवाज सुद्धा दाखवते की किती मस्त क्रिस्पी चपाती भाजलेली आहे। बघितला किती मस्त आवाज येत आहे। मंडळी, हा चपातीचा रोल तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। याला तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता किंवा फॉईल पेपरमध्ये लावून तसं सुद्धा खाऊ शकता। मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा प्रवासासाठी हा रोल उत्तम आहे। याच्यामध्ये तुम्ही जी आवडती भाजी आहे ती घालू शकता आणि असा रोल तयार करू शकता। शिवाय मेयोनीज पण तुम्ही घरी बनवू शकता। तर मंडळी, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद।